आपल्यापैकी बऱ्याच जणांना कायम हिशोब मांडायला आवडतं. मलाही सवय होती. पण खरं सांगू, आपला हिशोब कायम चुकत आलाय. एखाद्या ट्रिपवरून जरी आलं तरी आपण कॅल्क्युलेटर उघडून बसतो की किती बजेट होतं, किती खर्च झाले, किती शिल्लक राहिले. पण आपलं मुळात गणितच चुकीचं आहे. मग हिशोब तर चुकणारच ना मित्रांनो. आपण नेहमी खर्च केलेले पैसे मोजत आलोय. पण त्या दरम्यान कमवलेलं आयुष्य कोण मोजणार? मित्रांसोबत हसताना जेव्हा तुम्ही खळखळून हसता, त्या मैफिलीचं तिकीट तुम्हाला कितीला पडलं? बायकोचा हात हातात धरून गार्डनमध्ये बसल्यानंतरचे जे समाधान मिळालं, त्याला किती किंमत मोजली? आपल्या चिमुकल्यांचा हात हातात धरून जेव्हा त्यांना लाटेवरून उडी मारायला शिकवता, ही वॉटर राईड कितीला पडली तुम्हाला? आपल्या घरच्यांसाठी जेव्हा एखादं सरप्राईज घेऊन जाता आणि त्यांच्याकडून कडकडून मिठी मिळते, त्याची किंमत कशी लावणार? या सगळ्या गोष्टींची नोंद आहे तुमच्या हिशोबामध्ये? ज्या गोष्टीवर आपण फोकस करू ना, तीच गोष्ट आपण अट्रॅक्ट करत असतो. जर आपण फोकस खर्चावर करत राहिलो तर तुमच्या वाट्याला खर्चच काय मिळणार आहे? जर तुमचा फोकस तुमच्या कमवलेल्या आनंदावर असेल तर ते आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्त येतील. आणि पैसे काय आज ना उद्या तर परत कमवता पण येतील. पण एकदा का हे आनंदाचे क्षण गमावले तर ते परत तुम्ही कुठून कमवणार? आपण आयुष्यभर कष्ट करतो 4 सुखाचे क्षण मिळावेत म्हणून. आणि जेव्हा ऍक्च्युली हे सुख उपभोगायची वेळ येते तेव्हा आपण असा हा हिशोब मांडून बसतो. मला माहिती आहे ऑलरेडी तुम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. तुमचे ईएमआय वेळेवर जात आहेत, हेल्थ इन्शुरन्स तुमचा व्यवस्थित सेट झालेला आहे, एफडी म्युच्युअल फंड सगळं अगदी तुम्ही व्यवस्थित करून ठेवलंय. तुम्ही ट्रिप सुद्धा प्लॅन केली, एखादं गिफ्ट जरी घ्यायचं ठरवलं तरी तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करता. तुमचं त्यासाठी बजेट अलोकेटेड आहे. आणि गरजच पडली तर अशा गोष्टींसाठी थोडं काही एक्स्ट्रा बजेटच ठेवा, काही हरकत नाही. आणि जेव्हा ह्या सगळ्या क्षणांचा आनंद घ्यायची वेळ येईल तेव्हा तो मनमुराद लुटा, खर्चाचा विचार न करता. कारण तुम्ही सगळं जे काही करताय ते खूप व्यवस्थित करत आहेत. थोडं स्वतःसाठी जगा. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि परिवाराच्या आनंदावर फोकस कराल तेव्हा तुम्हाला हा खर्च काहीच वाटणार नाही. सो इथून पुढे जेव्हा केव्हा ट्रिपला जाल, परत आल्यानंतर कॅल्क्युलेटर नाही तर फोटो गॅलरी उघडा आणि आपण आयुष्य किती कमवलंय याचा आनंद घ्या. धन्यवाद.